मकर राशी 21 ते 25 ऑगस्ट खुशखबर ऐकून डोळ्यात पाणी येईल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मकर राशीच्या व्यक्तींनो, ऑगस्ट महिना संपत आला आहे. मग आता आपण 21 ते 25 ऑगस्ट अशी काही घटना घडणाऱ्या आहेत, ते संकेत आहेत, ज्यामुळे अनेक दिवसांची चिंता क्षणात दूर होऊ शकते. मकर राशीच्या मित्रांनो, ज्या गोष्टींचे तुम्ही मनापासून वाट पाहत होता, आज मी तुमच्या कानावर ही गोष्ट घेऊन येत आहे. ही बातमी ऐकताना तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू असेल, कारण ही गोष्ट तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप महत्त्वाची असणार आहे. काहीतरी मिळण्याचे, एखादे काम पूर्ण होण्याची किंवा एखाद्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण की आपण अतिशय महत्त्वाच्या संकेतांबद्दल, घटनांबद्दल जाणून घेणार आहोत. मकर राशीच्या मित्रांनो, या काळात तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकतात. बघा, मकर राशीच्या व्यक्तींनो, सर्वात आधी तर एक छोटासा उपाय मनापासून करा. सकाळी लवकर उठा आणि सकाळी लवकर उठल्यावर स्वच्छ कपडे घाला आणि स्वच्छ झाल्यावरती आपल्या सगळ्यात महत्त्वाचा श्रावण महिना चालू आहे आणि काहीतरी एक नियम करायलाच पाहिजे. यामुळे आपल्या आपल्यामधील नकारात्मक विचार दूर राहतात. आता हे 5 दिवस तुमच्यासाठी मन शांत ठेवण्याचे आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे आहेत. शुक्रवारी एखाद्या व्यक्तीला काहीतरी दान करा. बघा, हा उपाय श्रद्धेने करा, अंधविश्वासाने नाही. तुमच्या मनातील इच्छा योग्य असेल आणि त्यासाठी काही प्रामाणिक प्रयत्न करत असाल तर हा काळ तुम्हाला नवीन आशा देणारा ठरेल. कुंभराशींच्या मित्रांनो, बघा, आता आपण जाणून घेऊयात सगळ्यात पहिलाच महत्त्वाचा संकेत. घटना क्रमांक 1. तुमच्या आयुष्यात मागील काही दिवसापासून एखादी गोष्ट अडकलेली असू शकते. कधी तर कागदपत्रांमुळे, कधी तर पैशांमुळे, तर कधी एखाद्या व्यक्तीच्या निर्णयामुळे तुमचे कामच पुढे सरकत नसेल. तुम्ही अनेक वेळा प्रयत्न करूनही अनपेक्षित उत्तर मिळाले नसेल, तर त्यामुळे तुम्हाला मनात निराशा निर्माण झाली आहे. पण हीच गोष्ट 21 ऑगस्ट नंतर परिस्थितीमध्ये हळूहळू बदल होण्याचे संकेत दिसत आहेत. ज्या व्यक्तीने तुम्हाला नकार दिला, तीच व्यक्ती पुन्हा तुमच्याशी आता संपर्क करू शकते. एखादा फोन किंवा एखादा संदेश, ईमेल तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. म्हणूनच या काळात मोबाईलवर येणारे महत्त्वाचे कॉल, मेसेजेस दुर्लक्षित करू नका. दुसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे आर्थिक जीवनाशी आहे. अनेक व्यक्तींना सध्या पैशांची संबंधित चिंता असू शकते. एखाद्याने पैसे परत करायचे असतील, या काळात त्या विषयांमध्ये हालचाल निर्माण होण्याची शक्यता आहे. जुन्या व्यवहारातून पैसा मिळू शकतो. काही जणांना कामातून अतिरिक्त उत्पन्नाची संधी देखील मिळू शकते. मात्र पैसा मिळताच खर्चाचा निर्णय घेऊ नका. आधी तुमच्या घरचा आणि जबाबदाऱ्या लक्षात घ्या, कारण पैशांसाठी कोणतीही गोष्ट सहज शक्य होणार आहे. हा पैसा मिळवणे इतकं महत्त्वाचं आहे. ज्या व्यक्तींच्या मनामध्ये एखादी व्यक्ती विशेष स्थान आहे, त्यांच्यासाठी हा काळ खूप भावनिक ठरू शकतो. संवादाची संधी मिळू शकते, आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबात एखादा अविवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. पण या काळात धावण्याच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नका. मित्रांनो, 25 ऑगस्टचा हा काळ तो खूप महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या कामाची दखल वरिष्ठांकडून घेतली जाऊ शकते. तुम्ही केलेल्या प्रत्येक मेहनतीचे कौतुक देखील होऊ शकते. एखादा गैरसमज दूर होऊन नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे ज्यांच्या घरामध्ये एखाद्या विषयावर मतभेद सुरू होतात, त्यांनी शांततेने संवाद साधावा. तुमच्या एका प्रेमळ शब्दामुळे परिस्थिती बदलू शकते. या काळात घरातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेणे तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. मित्रांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास करताना मन विचलित होत असेल तर ऑगस्टपासून थोडी बदलण्याचा प्रयत्न करा. सकाळी काही मिनिटे शांत बसून दिवसाचे नियोजन करा. अभ्यासासाठी छोट्या छोट्या उद्दिष्टांची विभागणी करा. एखाद्या परीक्षेचा निकाल किंवा प्रवेशाबद्दल प्रतीक्षा करणाऱ्यांना सकारात्मक माहिती देखील मिळू शकते. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी असो किंवा
दुसरी कोणतीही ही तयारी करणाऱ्यांनी मेहनत वाढवावी, कारण तुमच्या यशासाठी केवळ नशिबावर अवलंबून राहणं योग्य नाही, पण त्या संधीचं आपल्या यशासाठी आपल्या पैशामध्ये रूपांतर तुमच्या मेहनतीने आपल्याला करायचे आहे बघा. म्हणूनच या काळात अभ्यासावर सातत्य ठेवा आणि स्वतःवर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे विश्वास ठेवा. मकर राशीच्या व्यक्तींनो, या 5 दिवसांमध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट लगेच तुमच्या मनाप्रमाणे घडेलच असे नाही, कारण त्यामुळे एखाद्या गोष्टीला 1-2 दिवस उशीर झाला म्हणून रागावू नका. पूर्ण माहिती मिळवा. तुमच्यापर्यंत अर्धवट माहिती पोहोचू शकते, त्यामुळे विश्वास ठेवू नका. सत्य स्वतःच्या तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. या काळात अचानक प्रवास करावा लागू शकतो. प्रवास हा कामासाठी, कुटुंबासाठी किंवा एखाद्या महत्त्वाच्या कारणांसाठी असू शकतो. सुरुवातीलाच हा प्रवास त्रासदायक वाटला तरी त्यातून एखादी चांगली संधी देखील तुम्हाला मिळू शकते. प्रवासादरम्यान काही व्यक्तींची ओळख होऊ शकते, त्यामुळे अचानक आलेली संधी फक्त गैरसोयीमुळे नाराज करू नका किंवा नाकारू नका. मात्र प्रवास करताना कागदपत्र, पैसे आणि आवश्यक वस्तू व्यवस्थित सांभाळा. उशीर करू नका आणि शक्य असल्यास प्रवासापूर्वी इच्छा असेल आणि ते पूर्ण होत नसल्याने तुम्ही देवाकडे कधीकधी आपल्याला वाटतं की आपली प्रार्थना कोणी ऐकतच नाही. पण मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. तुमच्यासाठी ही योग्य वेळ हळूहळू जवळ येत आहे, अशी सकारात्मक भावना या काळात ठेवावी. मनातील इच्छा शांतपणे सांगा. आता तुम्ही कोणता प्रयत्न करणार आहात हे ठरवा. 21 ते 30 ऑगस्टच्या या दरम्यान तुमच्यासाठी हे विशेष दिवस भावनिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मकर राशीच्याच लोकांना नक्की शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.